हॅलो हॅलो. चालू आहे चालू आहे सर्व. ठीक आहे. सो इथून पुढे बघूया आपण डॉर्मेन्सी डॉर्मेन्सी ऑफ सीड्स. ओके, डॉर्मेन्सी ऑफ सीड्स. अगेन एक इंटरेस्टिंग आणि काय म्हणून आपण तिकडं खूपच काहीतरी कसा अचंबित करणारा असा काहीतरी फेनॉमेना असतो सीडचा. म्हणजे तुम्ही हे कधी ना कधी त्याचं काहीतरी ऑब्झर्वेशन मी बी केलं असेल किंवा काहीतरी केलेलं नसेल. आज आपण पकडा की आता इथे यावर्षी काहीतरी की खरीपचा जो सीझन होता, म्हणजे काहीतरी की पावसाळ्याचा जो हंगाम होता, त्याच्यामध्ये आपण ज्वारी लावली, बाजरी लावली किंवा मका लावला किंवा वॉट एव्हर काही असेल, साधारणतः आपण त्याचं काहीतरी तिकडं उत्पादन किंवा काहीतरी त्याचं कापणी हार्वेस्टिंग जे असते ती बेसिकली काहीतरी तिकडं नोव्हेंबर डिसेंबरच्या पिरियडमध्ये करतो. आणि त्याच्यातून काहीतरी की जे बियाणं किंवा जे उत्पादन प्राप्त झालेलं असतं ते पुढच्या वर्षी आपण काहीतरी की बेसिकली तिकडं ॲज अ पेरणीसाठी किंवा काहीतरी की ॲज अ कल्टिवेशनसाठी काहीतरी की यूज करतो. तोपर्यंत ह्या ज्या बिया असतात त्या काहीतरी आपण साईडला काढून ठेवलेल्या असतात, त्या तशाच असतात. ओके, त्या तशाच असतात विदाऊट एनी काहीतरी की वॉटर किंवा काहीतरी की विदाऊट एनी न्यूट्रिएंट. आणि फायनली ज्यावेळेला काहीतरी की 1-1.5 वर्षानंतर किंवा काहीतरी की वॉट एव्हर जो पिरियड असेल त्याच्यानंतर ते जे बियाणं असते ते काहीतरी की आपण शेतील तिथे पेरणीसाठी काहीतरी की यूज करत असतो. ओके, इन बिटवीन काहीतरी की बेसिकली हा जो सीड असतो हा कोणत्या स्टेजमध्ये असतो. ओके, सो दिस स्टेज इज नोन ॲज द डोरमेन्सी ऑफ द सीड्स. ओके, डोरमेन्सी ऑफ द सीड्स. ठीक आहे. काय असतं इज द स्टेट. ओके, इज द स्टेट ऑफ रेस्ट पिरियड ऑफ ए सीड in which it does not germinate. Okay, in which it does not germinate, or it is a state of inhibited growth of seed or other plant organ as a result of the internal cause. Okay, internal cause, but seed remain the viable for the period up to few years. Okay, up to few years. Okay, ॲज आय टोल्ड यू किंवा काहीतरी की जसं मी तुम्हाला इथं सांगितलं की हा जो काळ असतो किंवा काहीतरी की हा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये काहीतरी की सीडच्या आतमधलं किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून बेसिकली जे काही बियाणं आहे त्या बियाणाची काहीतरी की बेसिकली तिकडं उगणीची किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं जर्मिनेशन करण्याची काहीतरी की जी कॅपॅसिटी असते ती काय झाली गेलेली असते थोड्याशा काळासाठी तिकडं इनहॅबिटेड किंवा काहीतरी की तिकडं स्टॉप झाली गेलेली असते. ओके, आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला काहीतरी की सुटेबल कंडिशन असते त्याला तिथं प्राप्त होतात त्यावेळेला ते काहीतरी की जे सीड असतं किंवा काहीतरी की तो जो बियाणं असतं त्याच्यातून प्लांट जो असतो तो काहीतरी की बनण्यास तिथे सुरुवात होते. मग आता याच्या संदर्भात आपण काहीतरी की कालच आणि आत्ताच काहीतरी तिकडे डिस्कस केलेलं होतं की काही पर्टिक्युलर काहीतरी तिकडे कंडिशन ज्या असतात त्या रिक्वायर्ड असतात किंवा ॲज अ मस्ट असतात कशासाठी तर त्या जर्मिनेशनसाठी. ओके, सो ही जी बेसिकली काहीतरी की जी स्टेट असते किंवा काहीतरी की तिकडे त्याची ती काय म्हणू आपण एक कंडिशन असते ती काय असते तर की ॲज अ डोरमेन्सी. ओके, आणि नंतर इथे काहीतरी की आपण बघू शकतो की काही फ्यू इयरपर्यंत काहीतरी की बेसिकली त्याची जी कॅपॅसिटी असते अंकुरांची ती आहे तशीच काहीतरी की राहते. फेवरेबल कंडिशन ज्या वेळेला मिळाल्या काय त्याच्यातून पीक जे असतं ते काहीतरी की किंवा प्लांट जे असतं ते बनण्यास तिथे सुरुवात होते. ओके, राईस व्हरायटीज. ओके, राईस व्हरायटीज लाईक मसुरी IR50 हॅव नो सीड डोरमेन्सी. ओके, हॅव नो सीड डोरमेन्सी. आता अगेन सगळे जसे सीड काहीतरी तिकडं डोरमेन्सीमध्ये किंवा काहीतरी डोरमेन्सी स्टेटमध्ये राहतात का तर नाही. अगेन इथं काहीतरी जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला होता आपल्याला PYQ पाहायला मिळतो राईट की सगळेच्या सगळे ऑल ऑफ द सीड्स आर हॅव डोरमेन्सी स्टेट असा काहीतरी की बेसिकली स्टेटमेंट तिथे विचारली गेलेली होती. सो स्टेटमेंट इज अ थरोली ऑर क्लिअरली फॉल्स. ओके, कारण का काही अशा काहीतरी की ज्या व्हरायटीज आहेत फॉर एक्झाम्पल काहीतरी की सीडच्या व्हरायटीज आहेत त्यांच्यामध्ये किंवा काहीतरी की त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे काहीतरी की डोरमेन्सी जे स्टेट्स असते ना ते आपल्याला पाहायला मिळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉज ऑफ डोरमेन्सी. ओके, कॉज ऑफ डोरमेन्सी इथं काहीतरी की काही इम्पॉर्टंट रिझन्स आहेत ना ते आपल्याला पाहायला मिळतात. ओके, सो एक एक करून काहीतरी की आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळतं सीड कोट्स बीइंग impermeable to water. Okay, seed coats being impermeable. Okay, impermeable to water. सीडचा काहीतरी की बेसिकली जो कोट असतो आपण कालच काहीतरी की बघितलेलं होतं. फॉर एक्झाम्पल आता हे काहीतरी की असं इथं सीड असेल एखादं. ओके, याच्यावरती काहीतरी काही आवरण असतं अशा प्रकारचं आणि ह्या आवरणामुळेच काहीतरी की बेसिकली परमिएबिलिटीच्या संदर्भात आपण काहीतरी की ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके, परमिएबल इन नेचर म्हणजे काय बेसिकली
इथे हे जे असणारं काहीतरी की जे आवरण असतं आणि इवन आपण काहीतरी की सेलमध्ये पण बघितलं होतं. सेल काहीतरी की मेम्ब्रेन, म्हणजेच इथं काहीतरी की सी आउटर काहीतरी की वॉल असते आणि हिची काहीतरी की बेसिकली नेचर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू कॅरेक्टरिस्टिक कशा असतात किंवा ट्राईड्स कशा असतात तर काहीतरी ॲज अ परमिएबल. परमिएबल म्हणजे काय की वॉटर मॉलिक्युल्स असतील, प्रोटीन असतील किंवा काहीतरी की फूड असेल, हे आतमध्ये काहीतरी की बेसिकली जाण्यासाठी काहीतरी की अलाउड केलं जातं आणि आतील जो अनावश्यक असणारं काहीतरी की बेसिकली जे मटेरियल असेल ते काय केलं जातं तिथून बाहेर काहीतरी की फेकलं जातं. यालाच काय म्हणतात ते बेसिकली परमिएबिलिटी. ओके, सो डॉर्मेन्स ऑफ सीडमध्ये काय होत असतं बेसिकली सीडची जी परमिएबिलिटी जी असते ते काहीतरी की तिकडं कशी झाली गेलेली असते ॲज अ इम्परमिएबल. ओके, ॲज अ काहीतरी की इम्परमिएबल झालेली असते. आपण असं म्हणू की जे कोटिंग असतं ते थोडंसं कसं झालेलं असतं हार्ड झालेलं असतं आणि त्याच्यामुळे कोणत्याच प्रकारच्या काहीतरी की बेसिकली देवाणघेवाण ज्या असतात त्या पूर्णपणे काय झाल्या गेलेल्या असतात तिथं स्टॉप झाल्या गेलेल्या असतात. ओके, त्या पूर्णपणे काय झाल्या गेल्या असतात तिथे स्टॉप झाल्या गेलेल्या असतात. त्याच्यामुळेच सीड जे असतं त्याचं काहीतरी तिकडं जर्मिनेशन जे असतं ना ते होत नसतं. ओके, अगेन तोच पॉईंट थोडासा पुढे आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे हार्ड सीड कोट्स. ओके, हार्ड सीड कोट वरचा काहीतरी की जो बेसिकली आवरण असतो तो कसा असतो एकदम हार्ड असतो. ओके, एकदम काहीतरी तिकडं हार्ड असतो, राईट. याच्यामुळे पण काहीतरी की अगेन सीड्सला काहीतरी की आवश्यक असणाऱ्या ज्या काही कंडिशन्स असतात जर्मिनेशनसाठी ते काहीतरी की अवेलेबल होत नाही. कशामुळे तर त्या काहीतरी हार्ड कोट्समुळे. ओके, पुढे पुढे सीड कोट्स बिंग इम्परमिएबल टू ऑक्सिजन. ओके, सीड कोट्स बिंग इम्परमिएबल टू ऑक्सिजन. अंकुरण होण्यासाठी काहीतरी तिकडं आपण कालच बघितलं होतं O2 किंवा ऑक्सिजनची काहीतरी की आवश्यकता तिथे मस्ट अशी असते. ओके, आवश्यकच किंवा काहीतरी इकडं गरजेचीच असते. ऑक्सिजन जर तिथं काहीतरी की प्लांट्सला नाही मिळाला तर बेसिकली काहीतरी इकडे टर्मिनेशन जे असतं ना ते काहीतरी की घडून येत नाही. सो म्हणूनच म्हटलं आता तिथे ऑक्सिजन जर मिळालं नाही किंवा काहीतरी डोरमेन्सी स्टेटमध्ये काय होतं तर असतो ऑक्सिजन जो असतो तो कसा असतो इकडं इम्परमिएबल असतो. पुढे पुढे रुडिमेंटरी एम्ब्रो ऑफ सीड्स. ओके, रुडिमेंटरी एम्ब्रो ऑफ सीड. इथे अगेन बेसिकली काहीतरी की जो एम्ब्रो असतो तो तिथे काहीतरी की फर्टिलाइज होण्यासाठी किंवा काहीतरी की त्याचा ग्रोथ होण्यासाठी ज्या कंडिशन ज्या असतात त्या पण काहीतरी की तिकडे झाल्या गेलेल्या असतात ॲज अ इनहॅबिटेड काहीतरी की झालेल्या असतात. पुढे डोरमेंट ऑफ एम्ब्रो. ओके, डोरमेंट ऑफ एम्ब्रो. इथं आपण वरती बघितल्या कंडिशन ज्या असतात त्या काहीतरी की बेसिकली किंवा सिच्युएशन ज्या असतात किंवा सुटेबल काहीतरी की कंडिशन ज्या असतात त्या स्टॉप असतात. सोबतच बेसिकली स्वतः जो एम्ब्रो असतो तो पण काहीतरी काय डोरमेंट असतो. म्हणजे त्याची काहीतरी की जी ॲबिलिटी असते फलनची किंवा काहीतरी की फर्टिलिटी होण्याची ती पूर्णपणे काहीतरी तिकडे स्टॉप झाली गेलेली असते. अँड देन सिंथेसिस अँड अक्युमुलेशन ऑफ जर्मिनेशन इनहॅबिटेटर ऑफ द सीड्स. ओके, इनहॅबिटेटर ऑफ द सीड्स. अगेन सीड्समध्ये काहीतरी की बेसिकली जे फूड असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अकोमुलेशन असेल डिफरंट काहीतरी की एन्झाईम किंवा अदर्स हे देखील काय झाले गेलेले असतात ॲज अ इनहॅबिटेटर काहीतरी की झाले गेलेले असतात किंवा काय म्हणून आपण त्याला तिथे स्टॉप झाले गेलेले असतात. ओके, मग याच्यामुळेच सीडची काहीतरी की बेसिकली जी फलन होण्याची किंवा काहीतरी की तिकडं जर्मिनेशन होण्याची काहीतरी की जी कॅपॅसिटी असते ती पण कशी असते इकडं स्टॉप असते. आणि म्हणूनच एंटर काहीतरी जो सीड असतो तो कशामध्ये किंवा कोणत्या स्टेटमध्ये असतो तर ते म्हणजे काहीतरी ॲज अ डोरमेन्सी स्टेटमध्ये. ओके, त्याच्यानंतर काइंड्स ऑफ डोरमेन्सी इन सीड्स. ओके, काइंड्स ऑफ डोरमेन्सी इन सीड्स. सो हिअर वी कॅन सी द डिफरंट काइंड्स ऑफ सीड डोरमेन्सी. याच्यामध्ये प्रायमरी डोरमेन्सी, सेकंडरी डोरमेन्सी आणि स्पेशल टाईप ऑफ काहीतरी डोरमेन्सी आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, सो 3 टाईपचे काहीतरी काइंड जे डोरमेन्सीचे ते आपण इथे बघू शकतो. ओके, लेट्स सी वन बाय वन. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते प्रायमरी डोरमेन्सी. ओके, द सीड्स which are capable of germination. Okay, which are capable of germination just after the ripening even by the providing all the favorable conditions are said to have primary dormancy. Okay, are said to have primary dormancy. Primary dormancy म्हणजे काय असतं की बेसिकली काहीतरी की सीड जो असतो तो काहीतरी काय कॅपेबल असतो. ओके, जर्मिनेशनसाठी कशासाठी किंवा काहीतरी की का की ज्या वेळेला काहीतरी की त्याला फेवरेबल अशा काहीतरी की कंडिशन तिथे काहीतरी की मिळून जातात
आणि ह्या फेवरेबल कंडिशन कधी मिळतात किंवा काहीतरी की कोणत्या काहीतरी की पिरियडमध्ये मिळालेले असतात ज्यावेळेला जो सीड असतो तो काहीतरी त्याकडे पूर्णपणे ॲज अ काहीतरी की रीप झालेला असतो म्हणजेच काहीतरी की परिपक्व झालेला असतो. सो परिपक्व झालेलं काहीतरी की जे सीड असेल किंवा काहीतरी की आपण म्हणून त्याला बियाणं आहे त्याला जर फेवरेबल कंडिशन जर मिळाल्या तर इमिडिएटली काहीतरी की त्याचं जे अंकुरण असणं ते काय होतं तिथं स्टार्ट होतं. मग एक्झाम्पल काहीतरी की आपण इकडे त्याला पोटॅटो इथे बघू शकतो. ओके पोटॅटो. सो बटाटा किंवा काहीतरी की पोटॅटोच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं दिस इज द सीड. ओके पोटॅटो इटसेल्फ इज द सीड. आपण कालच बघितलं होतं सॉरी लास्टच्या काहीतरी की लेक्चरमध्ये तिकडे बघितलेलं होतं. लास्ट असेल ठीक आहे. इथे फ्रूट्स आणि रूट शेंगदाणे किंवा काहीतरी आपण त्याला काय म्हणतो तिकडे ॲज अ ग्राउंडनट. ओके हे ग्राउंडनट असतात हे काय असतात बेसिकली तर ते फ्रूट असतात. ओके ती फळं असतात. हे जर पोटॅटोच्या संदर्भात बघितलं तर हे काय असतात बेसिकली एक्सटेंडेड काहीतरी तिकडं किंवा म्युटेशन झालेले गेलेले काय असतात ते सीड्स असतात. ओके म्युटेशन झाले गेलेले काय असतात ते सीड असतात. ठीक आहे. सो हा जो पॉईंट होता तो काहीतरी की ऑलरेडी आपण इथे डिस्कस केलेला होता. सो पोटॅटोच्या संदर्भात काय असतं आता इथे इवन काहीतरी की विदाऊट एनी वॉटर विदाऊट एनी काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू काय ते हे न्यूट्रिएंट्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू फूड्स आहे असं जरी बटाटा आपण थोड्या काही काळासाठी जर ठेवला तिथे तर थोड्या दिवसाने त्याच्यातून अंकुरण झालेलं किंवा काहीतरी की कोंब असतात ना ते कुठलेले आपल्याला पाहायला मिळतात. ओके सो दिस इज कॉल्ड ॲज द प्रायमरी. ओके दिस इज कॉल्ड ॲज द प्रायमरी डोरमेन्सी राईट. ते जस्ट रेपेनिंग म्हणजे काहीतरी इकडं स्टार्ट होतं ज्यावेळेला त्याला काहीतरी तिकडं फेवरेबल कंडिशन प्राप्त झाल्या का तेव्हा त्यालाच काय म्हणलं जातं प्रायमरी डोरमेन्सी. सेकंडरी डोरमेन्सी. ओके दुसरी आहे सेकंडरी डोरमेन्सी. सम सीड आर कॅपेबल ऑफ जर्मिनेशन अंडर फेवरेबल कंडिशन just after reap or ripening, but when these seeds are stored under unfavorable condition even for they become incapable of germination. Okay they become incapable of germination. आता इथं प्रायमरी काहीतरी की तिकडे जर हे काय म्हणू आपण त्याला बेसिकली प्रायमरी डोरमेन्सी सोबतच काहीतरी की सेकंडरी डोरमेन्सीमध्ये आपल्या इथं पाहायला मिळतं की आता काही असे काहीतरी की बेसिकली सीड्स असतात किंवा काहीतरी की जे प्लांट्स असतात त्यांच्या ज्या बिया असतात या इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतात. ज्यावेळेला परिपक्व झाल्या आणि अगेन त्यांना काहीतरी तिकडं सुटेबल कंडिशन जर तिथं मिळाली किंवा फेवरेबल कंडिशन प्राप्त झाली की त्यांची जी जर्मिनेशन असते ते काहीतरी की स्टार्ट होतं. मात्र समजा जे काहीतरी की फेवरेबल कंडिशन आहे किंवा काहीतरी की तीच जी फेवरेबल कंडिशन होती ना ती काहीतरी की ॲज अ अनफेवरेबल झाली काही दिवसानंतर. म्हणजे काय म्हणू आपण त्याला मॉइश्चरचा काहीतरी की जो पुरवठा होता तो तिथं कमी झाला. काही जे मूलद्रव्य असतील त्यांचा पुरवठा कमी झाला. ऑक्सिजन असेल त्याचा पुरवठा तिकडे स्टॉप झाला किंवा काहीतरी की बंद झाला. सो अशा कंडिशनमध्ये किंवा काहीतरी की त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्या ज्या काय म्हणू आपण त्याला जर्मिनेशनच्या काहीतरी ज्या कंडिशन्स असतात त्या अनफेवरेबल होऊन जातात. सो अशा कंडिशनमध्ये त्यांची काहीतरी तिकडे जी जर्मिनेशन असते ती काय होते तिथं स्टॉप होते. ओके त्यांची जी जर्मिनेशन असते ती काय इकडे होते स्टॉप होते. म्हणजे आपण काय म्हणू ते पुन्हा डॉर्मेन्सी स्टेटमध्ये जातात. यांनाच काय म्हणलं जातं ॲज अ सेकंडरी डॉर्मेन्सी. ओके यांनाच काय म्हणलं जातं सेकंडरी डॉर्मेन्सी. त्याच्यानंतर आहे टाईप किंवा काहीतरी की काइंड थर्ड. ओके काइंड थर्ड याला काय म्हटलं गेलेलं आहे स्पेशल टाईप ऑफ डॉर्मेन्सी. ओके स्पेशल टाईप ऑफ डॉर्मेन्सी. सो समटाइम सीड्स germinate. Okay sometimes seeds germinate but the growth of the sprouts is found to be restricted because the very poor development of the roots and the celopetals. Okay celopetals तिथे जर्मिनेशन जे असतं ते काहीतरी की तिकडं सुटेबल कंडिशनमध्ये स्टार्ट झालं गेलेलं असतं आणि अंकुरण किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून स्प्राउट्स त्याला काहीतरी की आपण हे म्हणतो कोंब जास्त ते काहीतरी की आलेले असतात. ओके मात्र त्याचे काहीतरी की बेसिकली हे कोंब असतात ते नंतर काहीतरी की किंवा काहीतरी की थोड्या पिरियड नंतर तिकडं वाढण्याचे काहीतरी तिकडं रिस्ट्रिक्टेड होतात किंवा स्टॉप होतात. कारण का तिथे प्रॉपर असं काहीतरी की रूट्स असतात ते डेव्हलप झाले गेलेले नसतात किंवा काहीतरी की सेलोपिटल जे असतात ते देखील काहीतरी की डेव्हलप झाले गेलेले नसतात. ओके मग याच्यामुळे जर्मिनेशन जे असते ते काहीतरी की रिस्ट्रिक्टेड होते किंवा काहीतरी स्टॉप होते. सो यालाच काय म्हणलं जातं स्पेशल टाईप ऑफ डॉर्मेन्सी. ओके यालाच काय म्हणलं जातं बेसिकली स्पेशल टाईप ऑफ द डॉर्मेन्सी.
सो हे झालं बेसिकली काहीतरी काइंड्स ऑफ डोरमेन्सी इन सीड्स. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे मेथड्स. ओके, मेथड्स टू ब्रेक सीड डोरमेन्सी. ओके, मेथड्स टू ब्रेक सीड डोरमेन्सी. तर ह्या ज्या काहीतरी डिफरंट टाईपचे जे डोरमेन्सी असतील आणि त्याचे काहीतरी रिझन जे आपण डिस्कस केले होते हे इथं ब्रेकडाऊन करता येतात. ओके, हे ब्रेकडाऊन करता येतात किंवा काहीतरी स्टॉप करता येतात आणि नंतर फर्दर काहीतरी बेसिकली जी ही असेल त्याची डोरमेन्सी जे असेल ना ते ब्रेक करून जर्मिनेशन जे असेल ते काहीतरी घडवता येतात. सो मेथड कोणत्या आहेत थोडंसं आपण इकडे एक एक करून डिस्कस करू. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते मेथड इन ऑर्डर टू ब्रेक सीड डोरमेन्सी. सॅक्रिफिकेशन. ओके, सॅक्रिफिकेशन काय असतं एक्झॅक्टली सॅक्रिफिकेशन? ओके, डोरमेन्सी ड्यू टू हार्ड सीड कोट or impermeable seed coat can be broken. Okay, can be broken by the sacrification of seed coats. Okay, sacrification of seed coat, and it should be done in a such way that embryo is not injured. Okay, embryo is not injured. सॅक्रिफिकेशन मध्ये काय बेसिकली काय केलं जातं की सीडच्या काहीतरी आतला जो काहीतरी आवरण आहे इथं काहीतरी एम्ब्रो असेल आणि याच्यावरचा काहीतरी जो कोट आहे ना हा काय केला जातो बेसिकली इकडं ब्रोक केला जातो किंवा काहीतरी त्याला थोडासा इथं कमकुवत केलं जातं किंवा त्याचं काहीतरी बेसिकली जो इम्परमिएबल काहीतरी जो नेचर होतं ना तो तिथं काय केला जातो स्टॉप केला जातो किंवा काहीतरी थांबवलं जातं. ओके, फर्दर आतला जो एम्ब्रो असेल काहीतरी कोणत्याच प्रकारचा काहीतरी धक्का लागला नाही पाहिजे. कारण का जर आतल्या काहीतरी बेसिकली एम्ब्रोला जर इथे धक्का लागला तर प्रॉब्लेम काय होतो नंतर पुढे फर्दर सीड जो असेल किंवा काहीतरी त्याची जी फलन होण्याची किंवा काहीतरी अंकुरण होण्याची जी कॅपॅसिटी असते ती तिथं काहीतरी धोखावून जाते किंवा काहीतरी इकडं वाढत नसते. ओके, सो सॅक्रिफिकेशन म्हणजे काहीतरी बेसिकली कोट आहे वरचा त्याला काय करायचं ब्रोक डाऊन करायचं. ठीक आहे, मग कशा प्रकारे तर फर्स्ट ऑफ ऑल काहीतरी चिलिंग. ओके, किंवा काहीतरी प्री चिलिंग असं पण म्हणतात. सीड्स आर प्लेस्ड इन अ कॉन्टॅक्ट विथ द moist substratum at the temperature of 5 to 10 degrees Celsius for 7 days for germination. Okay, for germination. इथे काय करायचं बेसिकली जे सीड आहे ते काय करायचं तिकडं 5 ते काहीतरी तिकडं 10 दिवसासाठी 7 दिवसासाठी 5 टू काहीतरी 10 डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असतं ना त्या ठिकाणी काय करायचं त्यांना तिथे ठेवून द्यायचं. याच्यामुळे काय होतं बेसिकली वरचा जो काहीतरी तिकडं लेअर असतो कशाचा सीड कोटचा तो हळूहळू काहीतरी इकडे थोडासा कमकुवत होतो किंवा काहीतरी आपण त्याला म्हणून सॉफ्ट होत जातो. जो हार्ड कोट असतो तो सॉफ्ट होत काहीतरी जातो आणि पुढे किंवा काहीतरी फर्दर जर्मिनेशन जास्त त्याला काहीतरी इकडे चालना मिळते. ओके, एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो कॅबेज असेल, कॉलीफ्लावर असेल किंवा काहीतरी मग सनफ्लावर असेल. ओके, कॅबेज असेल, कॉलीफ्लावर असेल किंवा काहीतरी सनफ्लावर असेल. हे जे बेसिकली असतात ते काहीतरी काय चिलिंग मेथडमध्ये आपण काय करू शकतो किंवा काहीतरी चिलिंग मेथडनी त्यांची जी डोरमेन्सी असते ते काय करू शकतो आपण ब्रेक करू शकतो. सेकंड आहे याच्यामध्ये सॅक्रिफिकेशनमध्ये प्री डाईंग. ओके, प्री डाईंग याच्यामध्ये काय केलं जातं सीड्स शुड बी ड्राय. ओके, ड्राय ॲट टेम्परेचर नॉट एक्सटेंडिंग 40 डिग्री सेल्सिअस. ओके, नॉट एक्सटेंडिंग 40 डिग्री सेल्सिअस विथ free circulation of period of 7 days before they are the place for the germination. Okay, before they are the place for the germination. Pre-dyeing मध्ये काय केलं जातं टेम्परेचर साधारणतः काहीतरी 40 डिग्रीचं येत असतं त्या ठिकाणी काय केलं जातं जे सीड्स असतात ते काय केलं जातं त्याचं ड्राय केलं जातात. ओके, ते काय केलं जातं ड्राय केलं जातात आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्यांना देतं पेरणीसाठी किंवा सोईंगसाठी काय केलं जातं यूज केला जातं. ओके, त्याच्यानंतर काहीतरी त्यांना तिथं पेरणीसाठी किंवा सोईंगसाठी यूज केला जातं. आता इथे साधारणतः काहीतरी की कंटिन्युअसली 40 डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमुळे अगेन तिथं जो काहीतरी की आउटर लेअर जो असतो तो काहीतरी कुठेतरी कमकुवत होत जातो आणि एम्ब्रो मात्र असतो तो काहीतरी की ॲज इट इज तिकडे काहीतरी सुरक्षित असं राहतो. आणि फर्दर ज्यावेळेला काहीतरी तिकडे त्याला तिथे सोईंग केलं जातं किंवा काहीतरी की पेरणी केली जाते त्यावेळेला किंवा काहीतरी त्या ठिकाणी सहजपणे काहीतरी की त्याचे जे डोरमेन्सी असते ते ब्रेक होते आणि अंकुरण जे असतं ते काहीतरी तिकडे घडून येतं किंवा काहीतरी की सुरुवात त्याची होऊन जाते. ओके, पुढे आहे प्री वॉशिंग. ओके, पुढे आहे प्री वॉशिंग. सी नंबरचा काहीतरी की बेसिकली सॅक्रिफिकेशन मधला पॉईंट प्री वॉशिंग. सो इन सम सीड्स
Germination is affected by the naturally occurring substances which act as inhibitors, which can be removed by the soaking and washing the seeds in the water before the placing for the germination. Okay, before the placing for the germination. आता इथं काहीतरी असे सीड्स असतात, त्यांची काहीतरी काहीतरी नॅचरल काहीतरी कॅपॅसिटी असते किंवा काहीतरी त्याचा नॅचरल कॅरेक्टरिस्टिक असतात. ज्या वेळेला काहीतरी त्यांना तिथं पाण्याच्या काहीतरी संपर्कात आणलं जातं त्यावेळेला त्यांचं काहीतरी बेसिकली जर्मिनेशन जे असतं ते काहीतरी ॲटोमॅटिकली इकडे स्टार्ट होतं. ओके, तर मग इथंच प्री वॉशिंगमध्ये काय केलं जातं, पेरणीच्या अगोदर काहीतरी बेसिकली ती जी बिया असतात त्या काय केल्या जातात तिकडं सोकिंग किंवा काहीतरी काहीतरी वॉश केल्या जातात. ओके, पाण्यामध्ये एकतर भिजत टाकल्या जातात किंवा पाण्याच्या काहीतरी संपर्कात आणून त्यांना थोडंसं क्लीन केलं जातं, वॉश केलं जातं आणि नंतर काहीतरी पेरणीसाठी तिकडे त्यांना यूज केला जातो. इथे एक्झाम्पल बघू शकतो आपण काहीतरी घ्यायचं शुगर बीट. ओके, शुगर बीटचं काहीतरी आपण एक्झाम्पल इथे बघू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे प्री सोकिंग. नेक्स्ट इम्पॉर्टंट काहीतरी मेथड सॅक्रिफिकेशनमध्ये, ज्याच्यामध्ये काहीतरी आउटर कोटिंग आहे आपल्याला काय करायचं, ब्रेक करायचं आहे. सो ही आहे प्री सोकिंग. प्री सोकिंगमध्ये काय केलं जातं, सम सीड्स, ओके, सम सीड्स fail to germinate due to the hard seed coat. Okay, hard seed coat. Such seeds should be soaked in a warm water. Okay, warm water for some period of time, as so enhance the process of the imbibition. Okay, imbibition. प्री सोकिंग मध्ये काय केलं जातं, जसं आपण तिकडे काहीतरी मगाशी बघितलं होतं ॲज अ काहीतरी प्री डाईंग असेल किंवा काहीतरी चिलिंग. याच्यामध्ये काय केलं जातं, बेसिकली जे सीड्स असतात ते साधारणतः काहीतरी तिकडं वॉर्म वॉटर थोडंसं काहीतरी की गरम केलेलं जे पाणी असतं ना त्याच्यामध्ये काहीतरी जे सीड्स असतात ते काय केलं जातात, ठेवले जातात. आता याच्या पाठीमागचं रिझन काय असतं, आपण मगाशी बघितलं होतं कॉज ऑफ डोर्मेन्सी. ओके, कॉज ऑफ डोर्मेन्सी. कॉज ऑफ डोर्मेन्सीमध्ये बघितलं की वरचं जे कोटिंग असतं काही फळांचं किंवा काहीतरी की सीडचं ते खूपच काहीतरी कायचं हार्ड असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीतरी जर्मिनेशन जे असतं ते होत नसते. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय केलं जातं, प्री सोकिंगमध्ये गरम पाण्यामध्ये काहीतरी त्या बिया असतात त्या ठेवल्या जातात आणि ऑब्विसली आता गरम पाण्यामुळे काहीतरी आउटर लेअर जो असतो तो काहीतरी तिकडं सॉफ्ट होतो आणि त्याचं जर्मिनेशनची जी प्रोसेस असते ना तिकडं बूस्ट होते किंवा काहीतरी की स्टिम्युलेट होत असतं. ठीक आहे, एक्झाम्पल आपण याच्यामध्ये बघू शकतो चिली किंवा काहीतरी की सुबाबुल. ओके, सुबाबुल यांची काहीतरी की बेसिकली जे बिया असतात त्यांना काहीतरी की प्री सोकिंगची काहीतरी ट्रीटमेंट किंवा मेथड जे आहे ना ती यूज केल्या जाते त्यांची काहीतरी जे डोरमेन्स असते त्याला ब्रेक करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे पुढचा रबिंग ऑर द पंक्चरिंग द सीड कोड. ओके, रबिंग ऑर द पंक्चरिंग ऑफ सीड कोड. सो ह्या नावावरूनच काहीतरी थोडीशी मेथड आपल्या इथं समजण्यास काहीतरी इकडे मदत होईल किंवा काहीतरी आपण समजू शकतो ह्या नावावरूनच. याच्यामध्ये काय असेल, some seeds are subjected to mechanical sacrification. Okay, mechanical sacrification either by rubbing them against the rough surface. Okay, rough surface or puncturing the seeds coat with the pointed needles. Okay, with the pointed needles. काही असे काहीतरी की बेसिकली सीड्स असतात ना त्यांचा काहीतरी काहीतरी नॅचरल ट्राइट्स किंवा काहीतरी नॅचरल कॅरेक्टरिस्टिक असतो. तो म्हणजे काय की ज्यावेळेला त्यांना एखाद्या रफ सरफेसवरती जर तिकडं असं रगडलं किंवा घासलं किंवा काहीतरी तिकडं साधारणतः एका पॉइंटेड अशा काहीतरी की निडल्सने जर त्यांना तिथं काहीतरी की हे केलं काय म्हणून आपण त्याला थोडंसं काहीतरी की क्रॅक डाऊन करण्याचा जर प्रयत्न केला तर ते सहजपणे काय होतात तिकडं फुटतात किंवा काहीतरी की क्रॅक होतात. आणि त्याच्यानंतर आतला काहीतरी की जो एम्ब्रो असतो तो तिथं काहीतरी इकडं सहजपणे काहीतरी की मातीमध्ये पेरून त्याची काहीतरी की जर्मिनेशन किंवा काहीतरी की अंकुरण जे असेल ते सहजपणे काहीतरी की करता येतं. यालाच काय म्हणलं आता रबिंग किंवा काहीतरी की पंक्चरिंग सीड कोट. राईट, मग हे दोन्ही काहीतरी की मेथडनी होतात. एकतर काहीतरी इकडं बिया ज्या असतात त्या रफ सरफेसवरती किंवा काहीतरी की खडपडीत सरफेसवरती घासायच्या किंवा दुसरं काहीतरी की बेसिकली पॉइंटेड निडलने काय करायचं, बेसिकली जे सीड्स असतात त्यांना काय करायचं, ओपन करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर एफ. ओके, एफ ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर टू सीड्स. ओके, ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर टू सीड्स. सो जर्मिनेशन ऑफ Medigo stevia is found to be increased when the hydraulic pressure nearly 2000 atmosphere or at 18 degrees Celsius is applied. It may be due to increase the permeability of the seed coat to water and the O2. Okay, to water or the O2. सीड्स असतात त्यांच्यावरचं काहीतरी की ज्यावेळेला प्रेशर काहीतरी तिकडे बिल्ड होतं किंवा काहीतरी की इन्क्रीज केलं जातं
त्यावेळेला त्यांची काहीतरी की बेसिकली परमेबिलिटी जी असते ती काहीतरी कडे इन्क्रीज होते. ओके. आणि फर्दर जर्मिनेशनसाठी काहीतरी की आवश्यक असणारा वॉटर आणि काहीतरी की O2 जो असतो त्याला काहीतरी प्राप्त होतो आणि जर्मिनेशन जे असते काहीतरी की घडून येतं. ठीक आहे. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर टू सीड्स. मग एक काहीतरी की बेसिकली ही जी होती काय म्हणू आपण त्याला बेसिकली टेस्ट जी होती ती काहीतरी की कॅरिड आउट केली गेली होती. मिडिकेगो स्टेविया नावाचे जे काहीतरी की बेसिकली सीड्स होत्या त्या हायड्रोलिक प्रेशरमध्ये काहीतरी की ठेवल्या गेलेल्या होत्या. साधारणतः काहीतरी की 2000 काहीतरी की ॲटमॉस्फिअरचा काहीतरी की सॉरी हायड्रोलिक प्रेशर जो होता तो काहीतरी की क्रिएट केला होता 18 डिग्री काहीतरी की सेल्सिअसच्या टेम्परेचरवरती. त्यावेळेला असं कुठंतरी काहीतरी की निरीक्षण असं आलं की त्यांची जी परमिलिटी जी असते ती काहीतरी की इन्क्रीज झाली गेलेली होती ड्यू टू द इन्क्रीज प्रेशर ऑन द सीड्स. ओके. त्यालाच काय म्हणलं गेलं होतं ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर टू सीड्स. सो ह्या झाल्या काहीतरी की बेसिकली सॅक्रिफिकेशनच्या काहीतरी की इम्पॉर्टंट मेथड. चिलिंग त्याला प्री चिलिंग म्हणतात. प्री डाईंग बघितलं आपण, प्री वॉशिंग बघितलं, प्री सोकिंग बघितलं, रबिंग अँड पंक्चरिंग ऑफ सीड कोड बघितलं आणि ॲप्लिकेशन ऑफ प्रेशर. त्याच्यानंतर दुसरा काहीतरी की त्याच्यातला इम्पॉर्टंट पॉईंट आहे कशामध्ये तर ब्रेक ऑफ काहीतरी की सीड डोरमेन्सीमध्ये तो आहे स्टार्टिफिकेशन. ओके. स्टार्टिफिकेशन सेकंड काहीतरी की मेथड. काय आहे एक्झॅक्टली स्टार्टिफिकेशन? इन सम सीड्स आफ्टर द रिपनिंग. ओके. आफ्टर द रिपनिंग and the low temperature. Okay, low temperature and the moistures conditions required in artificial stratification. Okay, artificial stratification and seed layer alter with the layer of moist sand or appropriate material to stored at low temperature. Okay, low temperature. Example mustard or the groundnut. Okay, example of mustard or groundnut. स्टार्टिफिकेशनमध्ये काय केलं जातं बेसिकली ज्यावेळेला सीड्स असतात जे काही तर तिकडं रिप होतात किंवा काहीतरी असं परिपक्व होतात त्यावेळेला काय केलं जातं कमी टेम्परेचर असेल त्याच्यानंतर काहीतरी मॉइश्चरचे काहीतरी की बेसिकली जी लेअर असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं काहीतरी ॲज अ कंडिशन जी असेल ती काहीतरी कंप्लीट केली जाते ॲज अ काहीतरी की आर्टिफिशियल स्टार्टिफिकेशन. आर्टिफिशियल स्टार्टिफिकेशन म्हणजे काहीतरी की नॅचरली काहीतरी की त्या कंडिशन्स असतात ना त्या प्रोव्हाइड न करता आर्टिफिशियली म्हणजे काहीतरी की आपण स्वतःहून काहीतरी की त्या कंडिशन तिकडे काय करायच्या प्रोव्हाइड करायच्या. तर ऑब्वियसली आहे ज्यावेळेला काहीतरी काय कंडिशन फुलफिल होतात त्यावेळेला सीडची काहीतरी की जी लेअर असते ती काहीतरी की हळूहळू काहीतरी की कमजोर होते किंवा काहीतरी की ॲज अ मॉइश्चरमुळे काहीतरी तिकडे ते सॉफ्ट होते आणि नंतर फर्दर काहीतरी की त्याचं परमिबिलिटी असते ती काहीतरी की इन्क्रीज होते आणि फायनली जर्मिनेशन जे असतं ते घडून येतं. ओके. यालाच काय म्हणलं जातं बेसिकली स्टार्टिफिकेशन. ओके. यालाच काय म्हणलं जातं जनरली स्टार्टिफिकेशन. मग एक्झाम्पल आपल्या इथे दोन पाहायला मिळतात एक मस्टर्ड असेल आणि सेकंड काहीतरी की ग्राउंडनट असेल. ओके. मस्टर्ड असेल आणि काहीतरी की ग्राउंडनट असेल हे आपण काहीतरी इकडं बघू शकतो सर्टिफिकेशनचे काहीतरी की ते एक्झाम्पल आहेत. ठीक आहे. पुढे थर्ड नंबर आहे मेथड फॉर ब्रेक द सीड डोरमेन्सी. ते म्हणजे एक्सपोजर ऑफ सीड्स टू लाईट. ओके. एक्सपोजर सीड्स टू लाईट. याच्यामध्ये सरळ सरळ काय केलं आता जे सीड जे असतात ते काहीतरी तिकडं उन्हामध्ये ओके उन्हामध्ये काहीतरी इकडे वाळत घातल्या जातात. ओके. उन्हामध्ये काहीतरी काय वाळत घातल्या जातात आणि नंतर पेरणीसाठी काय केलं जातं तिकडे ते यूज केल्या जातात. कारण का इट हेल्प टू ब्रेक डोरमेन्सी अँड इन्क्रीज द जर्मिनेशन. सीडची काहीतरी की जी डोरमेन्सी असते ती काय होते तिकडं ॲज अ नॅचरल सनलाईटने तिकडं काय होते ब्रेकडाऊन होते आणि फर्दर त्याची जर्मिनेशन जे असेल ना ते काहीतरी तिकडे स्टार्ट होऊन जातं. यालाच काय म्हणलं जातं ॲज अ एक्सपोजर ऑफ सीड्स टू लाईट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे आहे केमिकल ट्रीटमेंट फोर्थ नंबरची. ठीक आहे. केमिकल ट्रीटमेंट. आता इथंपर्यंत आपण काहीतरी की ॲज अ सिम्पल आणि नॅचरल मेथड ज्या होत्या त्या काहीतरी की बघितलेल्या होत्या इव्हन काहीतरी की आर्टिफिशियल पण याच्याही सोबतच काय केलं आता पटकन किंवा काहीतरी की आपण म्हणू तिकडं तूर्त असे काहीतरी की तिकडं जे जर्मिनेशन किंवा काहीतरी की जे अंकुरण असेल ना ते घडून यावं आणि त्यासोबतच काहीतरी की जी परमिबिलिटी असेल ती पण काहीतरी की इन्क्रीज व्हावी किंवा काहीतरी की बूस्ट व्हावी ज्याच्यामुळे फर्दर काहीतरी तिकडे जे अंकुरण असेल किंवा काहीतरी जर्मिनेशन जे असेल त्याची स्पीड थोडीशी इन्क्रीज होईल. याच्यासाठी काय केलं जातं काही केमिकल काहीतरी की जे ट्रीटमेंट असतात किंवा काही केमिकल जे असतात ते यूज केले जातात
आणि अंकुरण किंवा काहीतरी तिकडं जे जर्मिनेशन असेल ना ते पटकन काहीतरी घडवून आणलं जातं. ओके, कारण का शॉर्ट ड्युरेशनची पिकं असतात आणि त्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये काहीतरी पटकन तिकडं अंकुरण होणं, पूर्ण काहीतरी प्लांट असेल तो परिपक्व होणं आणि त्याचं हार्वेस्टिंग असेल हे थोड्याच काळासाठी काहीतरी तिकडं घडून येणं किंवा काहीतरी पटकन घडून येणं अपेक्षित असतं. सो म्हणूनच ही सगळी प्रोसेस काहीतरी इन्क्रीज करण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट असतात त्या काहीतरी यूज केल्या जातात. सो याच्यामध्ये कोणत्या त्या काहीतरी एक एक करून आपण इकडे बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला पाहायला मिळते पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट. ओके, पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट. ठीक आहे, याला KNO असं देखील काहीतरी म्हणलं जातं. ओके, पोटॅशियम नायट्रेट ट्रीटमेंट. द मटेरियल used for placing seeds for germination. Okay, this material used for the seeds germination. Substratum. Okay, substratum, and may be moistened with the 2% of the solution of KNO, potassium nitrate treatment. Okay, एक्झाम्पल मग तिथं राईस असेल, टोमॅटो असेल किंवा काहीतरी मग चिलीज असतील. ओके, हे काहीतरी 3 इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो जे या सोल्युशनमध्ये काहीतरी इकडे ठेवून नंतर काहीतरी त्यांचे जर्मिनेशन जे असेल ते घडवून आणलं जातं. ओके, तो साधारणतः काहीतरी तिकडं KNO किंवा काहीतरी पोटॅशियम नायट्रेटची जी ट्रीटमेंट असते याच्यामध्ये ज्या बिया असतात किंवा काहीतरी सीड जे असतात ना त्या काही काळासाठी तिथे ठेवल्या जातात. ज्या वेळेला बेसिकली काहीतरी हे जे सोल्युशन जे असेल ते सीड्समध्ये काहीतरी ज्यावेळेला सोक केलं जातं त्यावेळेला त्यांची काहीतरी जी अंकुरांची जी कॅपॅसिटी असते किंवा काहीतरी जर्मिनेशनची जी कॅपॅसिटी असते ना ती बूस्ट होते किंवा काहीतरी इन्क्रीज होते. ठीक आहे, सेकंड आहे जिब्रॅलिक ॲसिड ट्रीटमेंट. ओके, जिब्रॅलिक ॲसिड ट्रीटमेंट याच्यामध्ये काहीतरी अगेन तेच करायचं आपल्याला. द सबस्ट्रॅटम यूज फॉर जर्मिनेशन and may be moistened with 100 ppm solution of GA. Okay, GA 100 milligram in 100 ml water. Okay, 100 milligram in 100 ml water. 100 काहीतरी ग्रॅम बेसिकली काहीतरी इकडं ml वॉटर जे असेल ना त्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी 500 ग्रॅम काहीतरी आपण त्याला जिब्रॅलिक काहीतरी ॲसिड जे असतं ते ॲड करायचं आणि नंतर हे ॲड केलेलं काहीतरी जे सोल्युशन असेल तो इथं काहीतरी वीट आणि जे ओटचे काहीतरी बेसिकली जे बी असतात ना त्यांच्यावरती काहीतरी अप्लाय केला होतो. ओके, त्यांच्यावरती हे जे सोल्युशन जे असतं ते काहीतरी अप्लाय केलं जातं किंवा काहीतरी आपण त्याला म्हणू जस्ट असं काहीतरी जसं आपण कलर लावतो तशा प्रकारे काहीतरी त्यांना कलर असतो किंवा हे जे सोल्युशन जे असतं ना ते काहीतरी अप्लाय केलं जातं. अगेन त्यांची जी डॉर्मन्सीची ही असते कंडिशन किंवा स्टेट ती ब्रेकडाऊन केली जाते. ओके, जिब्रेलिक ॲसिड असतं ते कोणासाठी यूज केलं जातं व्हीट आणि काहीतरी ओट असेल यांच्या बियांच्यासाठी. ठीक आहे, पुढे थर्ड नंबर आहे थोरिया. ओके, थोरिया ट्रीटमेंट याच्यामध्ये काय केलं जातं पोटॅटो ट्यूबर्स. ओके, पोटॅटो ट्यूबर्स आर डीप इन द थोरिया सोल्युशन. ओके, थोरिया सोल्युशन 1% for 1 hour. Okay, for 1 hour when fresh harvested produce is to be used. Okay, is to be used as the seed material. Okay, is to be used for the as a seed material. पोटॅटो किंवा काहीतरी जो बटाटा असतो तो इथं काहीतरी थोरियाचं काहीतरी जे सोल्युशन असतं याच्यामध्ये साधारणतः काही आवरसाठी. ओके, म्हणजे काहीतरी 1 hour असेल एका तासासाठी काय केलं जातं बेसिकली त्याच्यामध्ये तिथं भिजवलं जातं आणि नंतर काहीतरी बेसिकली त्यांची जी पेरणी असते ती काहीतरी केली जाते. याच्यामुळे काय होतं बेसिकली त्याची जी डोरमेची जी काहीतरी तिकडे पिरियड असेल किंवा काहीतरी कॅपॅसिटी असेल ती फर्दर काय होते कट केली जाते किंवा काहीतरी तिकडं ब्रेक